देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। जय हरिताई। आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण। श्री सद्गुरुचे ते नमस्कार आता। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आजचा आपला 22वा पाठ आहे। त्यामध्ये शिष्यानं प्रश्न केलेला आहे की महाराज, तत्पद ईश्वरात आणि तोमपद जीवात वाच्यरूप उपाधी कोणत्या आहेत आणि लक्ष्यरूप म्हणतात ते कसे असते ते किंचित विस्ताराने सांगावे। तर तत्पद उपाधी माया कही, तोमपद अविद्या जान, बे उपाधी दृश्य त्याग करी, पोते शुद्ध भगवान। तर आजच्या पाठामध्ये आपल्याला तत्पद ईश्वराची वाच्य उपाधी माया आहे। तत्पद वाच्य उपाधी माया आहे असे म्हणतात। म्हणजेच विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे ईश्वराचे 3 देह आहेत। तर ईश्वराचे 3 देह ध्यानात घ्यायचे आपण। विराट म्हणजे स्थूल देह ईश्वराचा, हिरण्यगर्भ म्हणजे सूक्ष्म देह आणि अव्याकृत म्हणजे कारण देह। हे ईश्वराचे 3 देह आणि ईश्वराचे 3 देहाचे अभिमानी वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचा देह हे 3 त्यांचे अभिमानी आहेत। हे तिघे तत्पद वाच्यार्थातले अभिमानी आहेत व उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या 3 अवस्था आहेत। म्हणजे ईश्वराचं आपल्याला त्यांनी सांगितलं की विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि त्याचे अभिमानी वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचा देह आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय हे त्यांचे अवस्था सांगितल्यात। हे सर्व मायोपाधी तत्पदाचे वाच्यार्थ आहेत असे म्हणतात। मग आता आपल्या वाच्यार्थ ध्यानात आला असेल। ईश्वराचा वाच्यार्थ कशाला म्हणायचं तर हे ध्यानात ठेवा। हे सर्व मायोपाधी तत्पदाचे वाच्यार्थ आहेत असे म्हणतात आणि तोमपद जीवाची अविद्या उपाधी आहे असे जाणावे। तोमपद म्हणजे जीवाचं उपाधी अविद्या आहे। ही अविद्या स्थूल, सूक्ष्म, कारण ही आपले 3 देह आहेत आणि 3 देहाचे विश्व, तेजस आणि प्राज्ञ ही अनुक्रमे अभिमानी आहेत आणि जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या 3 याच्या अवस्था आहेत जीवाच्या। तर ही सर्व मिळून अविद्या कल्पित तोमपद जीवाच्या वाच्यार्थ झालेला आहे। तर वाच्यार्थ कशाला म्हणायचं हे ध्यानात घ्या। या रीतीने माया आणि अविद्या या वाच्यार्थ रूप असणाऱ्या उपाधी दृश्य आहेत। मग ह्या सर्वच उपाधी आपल्याला कळतात की नाही? ईश्वराचे 3 देह, अभिमानी आणि 3 अवस्था ही आपल्याला कळतं। जीवाचे 3 देह, 3 अभिमानी आणि त्यांच्या 3 अवस्था म्हणजे तत्पद आणि तोमपद यांचे वाच्यार्थ त्यांनी सांगितलेला आहे। तर या रीतीने माया व अविद्या या वाच्यार्थ रूप असणाऱ्या उपाधी दृश्य आहेत। मग हे सर्व आपल्याला काय दृश्य आहे म्हणजे आपल्याला कळतंय की नाही हे सगळं, आणि आपल्या पाहण्यातही येतंय किंवा अनुमानानेही आपल्याला कळतंय। त्याचा त्याग करून तुम्ही स्वतः आत्मा, तत्पद, तोमपद या दोन्हीही पदातला जो लक्ष्यार्थ त्यांच्या रूपाने असणारा जो शुद्ध भगवान ते तुम्ही आहात। तर हे ध्यानात घ्यायचं, हे महत्त्वाचं आहे बघा। म्हणजे उपाधी सहित सच्चिदानंद ब्रह्मरूप तुम्ही आहात। भगवद्गीतेच्या 13व्या अध्याय क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी ये गीता अध्याय 13वा श्लोक आहे। श्लोकात भगवंताने अर्जुनास पुढे लिहिल्याप्रमाणे सांगितलेले आहे। त्यात आपल्या स्वतःशी क्षेत्रज्ञाचे ऐक्य होते त्याचे निरूपण केलेले आहे। भगवान म्हणतात, हे अर्जुना, सर्व क्षेत्रांच्या शरीराच्या आत असणाऱ्या देह, प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी विकास जाणणारा जो क्षेत्रज्ञ शुद्ध जीव म्हणजे साक्षी, तोच आपले स्वतःचे रूप आहे असे जाण। श्रीमद भगवताच्या 4थ्या स्कंदातील 28व्या अध्यायातील पुरंजनोपाख्यानात जीवात्म्याच्या ईश्वराबरोबरच्या ऐक्यासंबंधीचे ज्ञान जीवास दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवात्म्याचे व आपले ऐक्य आहे याबद्दलचा उपदेश याचमध्ये केलेला आहे। तर अहम भवान्न चांद्रस्त्वं त्वमेवाहं
विचक्षंभो ननो पश्यन्ति कवय छिद्रम जातो मनागती. हा भागवतातला स्कंद 4 अध्याय 18वा श्लोक आहे. तर हे ध्यानात घ्यायचं. ह्याच्यातलं कुठलं सोडायसारखं नाही बघा. पंचीकरण पूर्ण आपल्याला जमलं पाहिजे आणि पंचीकरणातलं जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत पुढं काहीच कळत नाही. विचारसागरातलं ध्यानात येत नाही, पुन्हा कुठं आपला ग्रंथामध्ये प्रवेश होत नाही. त्यासाठी आपल्याला या पंचीकरणातलं सर्व यायला हवं. पंचीकरण कळालं की मग आपल्याला आपण साक्षी द्रष्टा कसे आहोत हे कळत राहतं आपल्याला. तर हे जीवा जो मी तोच तू आहेस, माझ्याहून निराळा नाहीस, अथवा तू तोच मी आहे, याप्रमाणे माझे व तुझे ऐक्य आहे. म्हणजे भगवंताचं आणि आपलं ऐक्य कसं आहे ते आपल्याला ते समजून सांगतायत. हे जे ज्ञानसंपन्न पुरुष असतात ते आपल्या दोघात केव्हाही लवबरसुद्धा भेद पाहत नाहीत. म्हणजे ज्यांना दृढापरोक्ष ज्ञान झालेलं आहे ते भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये किंचित प्रकारचा भेद नाही असं हे समजून येतं. म्हणजे जीव आणि ईश्वर या दोघांचे रूप एकच आहे असे समजतात. अशा रीतीने श्रुती, स्मृती, पुराण इत्यादिकात प्रत्येक आत्म्यांच्या परमात्म्याशी असलेल्या अभेदाचे निरूपण केलेले आहे. यासाठी अरे माझ्या शिष्या, तो आपला आत्मा ब्रह्मस्वरूप आहे असे समज, असं श्री गुरु म्हणतात. पुन्हा शिष्यानं प्रश्न केलेला आहे, गुरु महाराज, ब्रह्म तर जन्म, मरण, सुधा, पिपासा, शोक, मोह या 6 प्रकारच्या उर्मी तरंगविरहित आहे असे मी शास्त्रातून सांगितलेले ऐकलेले आहे. काय प्रश्न केलाय शिष्यानं की ब्रह्म कशापेक्षा वेगळे आहे म्हणून ऐकले. म्हणतो की जन्म, मरण, सुधा, पिपासा, शोक, मोह या 6 उर्मीच्या विरहित असं ते स्वरूप आहे असं मी ऐकलेलं आहे. परंतु माझ्यात तर ह्या सांगितलेल्या 6 उर्मी दृष्टीस पडतात, तर मी ब्रह्मरूप कसा असू शकेन असा प्रश्न केलेला आहे. जन्म, मरण, सुधा, पिपासा आणि शोक, मोह ह्या 6च्या विरहित ब्रह्मस्वरूप आहे असं मी ऐकतो आहे म्हणतो. आणि मग हे तर सगळे माझ्यामध्ये आहेत, मग मी ब्रह्म कसा असू शकेन ते मला कृपा करून सांगावा. गुरु म्हणतात, वर सांगितलेल्या 6 उर्मी विरहित ब्रह्म असे जी शास्त्रातून ऐकले आहेस म्हणतोस ना, ते अगदी बरोबर आहे. आता जन्म मरण कोणाला येतं तर देहाला येतं. मग देह आपण आहेत का? तर मग देह आपण नाहीत. जन्म मरण देहाला येतं. म्हणजे हे आपला कपडा आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, त्याप्रमाणे मग देह आपला कपडा आहे आत्मस्वरूपाचा. आपण काय करतो की बार बार जन्म घ्यायचा आणि परत परत असणारं मरण, जन्म मरण, जन्म मरण, तर हे देहाचं आहे. या 2 उर्मी देहाच्या आहेत. तहान आणि भूक, तहान आणि भूक हे प्राणाचं आहे. प्राणाला तहान भूक लागते, आपल्याला तहान भूक लागत नाही. आपण साक्षी आहोत. तहान आणि भूक ही प्राणाची आहे आणि शोक आणि मोह हे मनाचं आहे. मनाला शोक आणि मोह होतो. तर ह्या 6 उर्मी विरहित भगवान परमात्मा आहे. म्हणजे आपण साक्षी कुटस्थ आत्मा ब्रह्मरूप आहोत हे ध्यानात घ्या. तर म्हणून हे आत्म्याच्या ठिकाणी हे आपण जरी मानले असल्या तरी ह्या उर्म्या आपल्या नाहीत, आपण त्याचे साक्षी आहोत. जन्म मरण देहने कही, सुधा पिपासा प्राण, शोक मोह मननो धर्म, पोते ब्रह्म प्रमाण प्राण. अरे जन्म आणि मरण ह्या 2 उर्मी स्थूल देहावर आहेत म्हणतात. मग आता ते आपल्याला आता सांगितलं मी तुम्हाला, आहे की नाही. ह्या 6ची 6 उर्मी आपण नसून आपण त्याचे द्रष्टा आहोत, साक्षी आहोत. यामुळे त्या उर्मी तुमच्या ठाई नाही, शोक मोहरहित आहेत. अशा रीतीने पोते ब्रह्म प्रमाण म्हणजे तू स्वतः या 6 उर्मी विरहित आत्मा ब्रह्मरूप आहोत असा उपदेश श्रुती प्रमाणानेही सिद्ध होतो. यजुर्वेदाच्या बृहदारण्यकोपनिषदात याज्ञवल्क्य मुनींना कहोळ नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न केलेला आहे. तो काय प्रश्न केलेला आहे? याज्ञवल्क्य महाराज, साक्षात अपरोक्ष ब्रह्मस्वरूप जो सर्वांतर्यामी आत्मा आहे तो आपण मला दाखवाल काय?
बघा, कहोळ नावाच्या ब्राह्मणानं याज्ञवल्क्य मुनीला काय प्रश्न केला आहे, तर मला जो अपरोक्ष रूप जे ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, ते तुम्ही दाखविताल का? तर अपरोक्ष अंतकरणाच्या वरतीना प्रकाशक तुझा जो आत्मा तो सर्वांतर्यामी आहे. त्यावर फिरून कहोळने प्रश्न केला, महाराज कोठला तो सर्वांतर्यामी आत्मा? याज्ञवल्क्याने त्याचे उत्तर दिलेले आहे, सुधा आणि त्रषा, शोक मोह आणि जन्म, जरा आणि मृत्यू, ह्या जे 6 उर्मी आहे, जन्म मरण देहाचं, तहानभूक प्राणाची आणि शोक मोह मनाचं, या 6 उर्मी वाचून असणारा जो सर्वांतर्यामी साक्षी आत्मा तो तुम्हीच आहात. या कर्माचे फल जे तुम्हीच आहात. तर यासाठी बा शिष्या, तो आत्मा ब्रह्मरूप आहे, शुद्ध आहेस व कर्माचे फल जे सुख दुःख त्याचा भोगता नाहीस. सुखादुखाचं जे फल आहे ते अंतकरणाचं आहे. यामुळे तुम्ही जिवंत असून मुक्त आहात. त्याला जीवनमुक्त असं म्हणते. तर जिवंत असून जीवनमुक्त. आणि याच्यासाठी पुढं त्यांनी कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. शिष्य म्हणतो, महाराज कर्म किती प्रकारचे आहे, कर्माचा भोगता कोण आहे, कर्माची झाडून निवृत्ती कशी होते आणि जीवनमुक्त कोणास म्हणावे, इतक्या प्रश्नाची उत्तरे द्यावी. तर हे आपल्याला 100% आपल्या अंतकरणामध्ये राहिलंच पाहिजे. बघा, हे पंचीकरण म्हणजे इथलं सोडून देऊ तिथलं सोडून देऊ असं जमत नाही. आपल्याला हे सर्व आपल्याला कळलंच पाहिजे. तर त्यांनी असे प्रश्न विचारलेले आहेत. मग गुरु म्हणतात कर्म 3 प्रकारचे आहे. कर्म किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं कर्म आहे. संचित, क्रियामाने, प्रारब्ध. तर संचित कर्म कशाला म्हणतात ते सांगता येते. संचित कर्माची व्याख्या आहे, अनेक जन्मामध्ये केलेले पाप पुण्यादी कर्म ते भोगले गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्याला संचित कर्म असं म्हणतात. या चालू असलेल्या देहाकडून जे काही नित्यनैमित्तिक कर्म घडत असते त्यास क्रियामान कर्म असं म्हणतात. व पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुखादुखादिकाचा भोग होतो त्या सर्वांस मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणतात. असे हे 3 प्रकारचं कर्म आहे. त्यापैकी संचित कर्माचा आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाग्नीने नाश होतो. तर हे संचित कर्म म्हणजे साठवून ठेवलेलं आपण केलेलं पाप पुण्य इथून पाठीमागलच्या देहामध्ये जे साठवून ठेवलेलं असतं त्याला संचित कर्म म्हणतात. आणि संचित कर्म हे आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाग्नीने नाश होतो. कमलाच्या पानास ज्याप्रमाणे जलाचा लेप होऊ शकत नाही त्याप्रमाणे अपरोक्ष ज्ञान संपन्नाला, ज्याला अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे आत्मस्वरूपाचं, त्याला त्याचा लेप लागत नाही क्रियामान कर्माचा. कारण कायिक वाचिक मानसिक जे कर्म घडते त्यात मी करता असा कायिक वाचिक मानसिक जे कर्म घडते त्यात मी करता असा अभिमान ज्ञानाला होत नाही. म्हणून क्रियामान कर्माचाही ज्ञानाग्नीच्या योगाने नाश होतो. तर आपलं संचित कर्म आणि क्रियामान कर्म जळून जातं हे ध्यानात ठेवा ज्ञान झाल्यावर. म्हणजे आता पूर्वीचं जे संचित साठवून ठेवलेलं आहे तेही संपतं आणि क्रियामान कर्मही संपतं. पण हे कोणाचं संपतं? ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे त्यांचं. या योगाने श्रुतीतही सांगितलेले आहे, ज्याप्रमाणे इशिकेतला मुंज नावाच्या गवताच्या दांड्यात असलेला तूल कापूस अग्नीत टाकला असता एकदम जळून जातो, त्याचप्रमाणे ज्ञानसंपन्न पुरुषांची संचित आणि क्रियामान पुण्यपाप मिश्रित सर्व कर्मे जळून खाक होतात. अशा ज्ञानीपुरुषांची सर्व कर्मे क्षीण होतात इत्यादी गीतेतही श्रीकृष्ण परमात्म्यानेही असेच सांगितलेले आहे. येथे धांसी समिदोग्निर भस्मसात कृते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कृते तथा. गीता अध्याय 4 श्लोक 37.
तर या श्लोकामध्ये सुद्धा असं श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अर्जुना सूक्ष्म काष्टाधिकाने प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे सर्व काष्टे जाळून त्याचे भस्म करतो, त्याचप्रमाणे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी, आपण जे हे श्रवण मनन निध्यासन जी करतो की नाही, याच्या ज्ञानाग्नीने संचित क्रियामान पुण्यपाप मिश्री सर्व कर्मे जळून त्यांचे भस्म होते. आणि या रीतीने परमात्म्याचे ज्ञान झाल्याने संचित क्रियामान अशा दोन्ही कर्माची निवृत्ती होते. आणि बाकी राहिलेले तिसरं जे प्रारब्ध कर्म असतं ते मात्र देहाच्या शिरावर असतं. म्हणजे प्रारब्धाने देह जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत प्रारब्ध कर्माच्या फलाच्या रूपाने असणारी जी सुखदुःखे ती स्थूल देहाच्या द्वारे सूक्ष्म देहरूप जे अंतकरण ते भोगते. तर सुखदुःख हे अंतकरणाचे आहेत, आपली नाहीत. अंतकरणाचे आपण साक्षी द्रष्टा आहोत. तर ही सुखदुःख सुद्धा आपले नसल्यामुळे तिथं प्रमाण आहे बघा एकनाथ महाराजांचं, संचित क्रियामान प्रारब्ध भक्ता नाही जाण, असं प्रमाण आहे एकनाथ महाराजांचं. तर म्हणले अंतकरण ते भोगते व त्या देहांचा द्रष्टा आपण अभोगता प्रब्रह्म स्वरूप आवासा अनुभव घेतल्याने ज्ञानीपुरुष जीवनमुक्त होतो. ह्या सर्व प्रकार पुढल्या चौपाईने स्पष्ट करून दाखविलेला आहे. तर देहेने माते प्रारब्ध कर्म हुम पोते अभोक्ता परब्रह्म, ये म्हणजे जाणे अनुभवयुक्त तेने कहिये जीवनमुक्त. तर म्हणले हे संचित क्रियामान आणि प्रारब्ध असे 3 प्रकारचे कर्म आहे. त्यापैकी संचित आणि क्रियामान कर्माचा नाश ज्ञानाने होतो. ज्यावेळेस दृढ अपरोक्ष ज्ञान आपल्याला होतं त्यावेळेस आपलं क्रियामान आणि संचित हे जळून जातं आणि फक्त आपल्याला प्रारब्ध ह्या देहाला भोगावा लागतं. आणि त्याचे सुखदुःख सुद्धा अंतकरणाला होतात. ते सुखदुःख आपले नाहीत, अंतकरण सुद्धा आपण नाहीत, मन आपण नाहीत, बुद्धी आपण नाहीत. आपण ह्या सर्वांचे साक्षी द्रष्टा आहोत. तर बाकी राहिलेले मग आता हे सुखदुःख भोगरूप तिसरे प्रारब्ध कर्म देहाच्या शिरावर आहे, म्हणजे देहाने भोगायचे आहे. स्थूल देह त्याचे भोगायतन आहे, इंद्रिय भोग भोगण्याचे साधने आहेत. आणि चिदाभास संयुक्त अंतकरण सुखदुःख भोगरूप जे प्रारब्ध कर्म त्याचे भोगते आहे. प्रारब्ध कर्म भोगले गेल्या वाचून निवृत्त होऊ शकत नाही. प्रारब्ध कर्माचा भोगानेच नाश होतो असे शास्त्राचेही वचन आहे. ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा हात उत्पन्न होतो तो भोग अवश्य देणाऱ्या प्रारब्ध कर्माच्या योगानेच होतो. म्हणून त्या प्रारब्ध कर्माचे फल जे भोग ते जरूर भोगल्यानेच निवृत्त होतात. यद्यपि ज्ञानी देहाची व त्याच्या भोगाची अपेक्षा करीत नाहीत. तरी जोपर्यंत प्रारब्धाच्या भोगाचा वेग आहे तोपर्यंत देहाच्या योगे सुखदुःखादी भोग जे अवश्य व्हायचे असतील ते झाल्या वाचून टळणार नाहीत. कारण त्यांचे प्रारब्ध कर्म त्या फळ द्यावयास प्रवृत्त होऊन चुकलेले असते. म्हणून फळ दिल्या वाचून ते निवृत्त म्हणून व्हायचे नाही. म्हणजे प्रारब्ध कर्म भोगूनच संपावा लागतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी पुढे दृष्टांत दिलेला आहे. कोणी एका मनुष्याने आपल्या स्वतःच्या हाताची, आता हे प्रारब्ध कसं भोगावं लागतं आणि संचित आणि क्रियामान कसं जाळता येतं त्यासाठीचा हा दृष्टांत आहे. कोणी एका मनुष्याने आपल्या स्वतःच्या हाताची चलाकी पाहण्याच्या हेतूने एका वृक्षांच्या पूर्वी ठरवून ठेवलेल्या एका पानात छिद्र पाडण्यासाठी मनुष्य खेचून नेम धरून जोराने एक बाण मारला. त्याबरोबर त्या ठरलेल्या पानात छिद्र तर पडलेच, पण ते पडल्यावर त्याच्या मनात अवचित असे आले की आता आपण सोडलेला बाण पुढे न जाता तेथल्या तेथेच एकदम राहील तर बरे होईल. परंतु तसे झाले नाही की तसे होणे शक्य नव्हते. कारण बाणाचा जितका वेग होता तितका तो अवश्य गेल्याशिवाय थांबू शकलाच नाही. त्याचा वेग संपल्यानंतरच तो थांबून पडला. एरवी पडावयाचा नव्हता. यद्यपि तोच पुरुष आपल्या जवळच्या भात्यात व हातात असलेले दुसरे बाण टाकून देण्यास किंवा विस्तवात घालून जाळण्यास टाकण्यास समर्थ होता, तरी एकदा म्हणून हातातून सोडलेल्या बाणास थांबवण्यास तो समर्थ नव्हता. तर ध्यानात घ्यायचं याच न्यायाने
भात्यामध्ये आणि हातामधले जे बाण आहेत, भात्यातले संचित करून ठेवलेले बाण आहेत, हातामधला क्रियामान आहे आणि जो बाण सोडला होता तो प्रारब्ध होतं. तर अशा पद्धतीने याच न्यायाने ज्ञानी आपल्या संचित क्रियामान कर्मास ज्ञानाग्नीच्या योगाने जाळून टाकण्यास समर्थ असतो. आपले संचित कर्म साठवून ठेवलेले आपल्याला जाळून टाकता येतात ब्रह्मस्वरूपाच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या अपरोक्ष ज्ञानाग्नीने. आणि क्रियमान कर्माचाही आपल्याला लेप लागत नाही, त्यासाठीचा हा दृष्टांत आहे. भात्यातले बाण संचित समजा, हातातला बाण क्रियामान समजा, हे दोन्ही बाण आपण जाळून टाकू शकतो. पण आपण जे तीर लावून बाण सोडला असतो तो बाण म्हणजे प्रारब्ध. तसं आपल्याला शरीर मिळालेलं आहे, त्या शरीरालाच प्रारब्ध असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत या प्रारब्धाच्या द्वारे म्हणजे अंतःकरणाच्या द्वारे, शरीर स्थूल देहाच्या द्वारे, सूक्ष्म देहाच्या द्वारे आपल्याला सुखदुःख अंतःकरणाला कळतात व्हायलेली आणि ते भोगून सारावे लागतात. तर हे पण भोग देण्यास प्रवृत्त झालेले जे त्याचे प्रारब्ध कर्म त्या हातून सुटलेल्या बाणाप्रमाणेच अटकावण्याला समर्थ नसतो. तर हे ध्यानात घ्या. शिष्यानं पुन्हा प्रश्न केलेला आहे, जर ज्ञानाने संचित क्रियामान पुण्य पापादिक सर्व कर्माची निवृत्ती होते तर त्यानेच प्रारब्ध कर्माची निवृत्ती का होऊ नये अशी शंका उत्पन्न होते. आता शिष्यांचे प्रश्न म्हणजे तुमचे आमचेच प्रश्न असतात की असं वाटतं तुम्हाला, आम्हाला बी आणि त्या शिष्याला बी वाटत होतं की जसं संचित आणि क्रियामान जळतं तसं आपल्याला आत्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान झालं तर आपल्या प्रारब्ध कर्मसुद्धा जळून जायला पाहिजे. ते का जळत नाही असा प्रश्न केलेला आहे त्यांनी. तर त्यासाठी गुरुने उत्तर दिलेलं आहे, ज्ञान अज्ञानाचे व संचित आणि क्रियामान कर्माच्या विरोधी आहे. ज्ञान कोणाच्या विरोधी म्हणले? ज्ञान फक्त अज्ञानाचे संचित आणि क्रियामान कर्माच्या विरोधी आहे, पण प्रारब्ध कर्माच्या विरोधी नाही. प्रारब्ध कर्माचे विरोधी ज्ञान जर असेल तर ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर प्रारब्ध कर्माचा नाश झालाच पाहिजे आणि तसा तो झाला असता प्रारब्धाने राहिलेल्या ज्ञानाच्या देहाचाही नाश झाला पाहिजे. आता ज्ञान झाल्याबरोबर जर असणारा ज्ञानवानाचा देह जर पडत असता तर ज्ञान सांगायला कोणी राहिलं असतं का? मग शिष्यानं प्रश्न केलेला आहे की प्रारब्ध कर्माचा बी नाश व्हायला पाहिजे. मग ज्याला ज्ञान झालेलं आहे ते लगेच त्याचा देह पडला असता आणि ज्ञान सांगायला कोणीच राहिलं नसतं. याच्यावरून प्रारब्ध कर्माच्या विरोधी नाही. ज्ञान हे प्रारब्ध कर्माच्या विरोधी नाही. इथून पाठीमागं युगानयुग गेले, त्याच्यामध्ये सर्व ऋषी मुनी, जपी तपी, योगी, सिद्ध, संन्यासी, सर्व साधू संत यांना सर्वांना ज्ञान होतं आणि ज्ञान असल्यावरच त्यांनी ज्ञान सांगितलं. याच्यावरून प्रारब्ध कर्माच्या विरोधी ज्ञान नाही हे ध्यानात घ्या. पण तसे काहीच होत नाही. यावरून प्रारब्ध कर्म ज्ञानाच्या विरोधी नाही असे स्पष्ट दिसून येते. शिवाय युक्तीच्या विचारानेही असेच ठरते. तो युक्ती विचार कोणता? त्याचे एकाग्र चित्ताने श्रवण मनन करून आपला संशय निवृत्त करून घ्यावा. ज्ञानाचा उपदेश करता गुरु स्वतः ज्ञानी असतो की अज्ञानी असतो हे अगोदर गृहीत धरून चाललो तर काय निघते ते पाहूया. स्वतः गुरुला जर ज्ञान नसेल तर तो दुसऱ्या जिज्ञासूंना ज्ञानाचा उपदेश कसा करू शकेल? अर्थातच तो करू शकणार नाही. आता गुरुज्ञान संपन्न असतो म्हणून ज्ञानाचा उपदेश जिज्ञासूस करतो असे धरून चाललो तर काय ठरते ते बघू. ज्ञानाने जो ज्ञानाचा उपदेश करावायचा तो त्याने स्वतःच्या देहा वाचून करणे संभवतच नाही. आणि ज्या अर्थी ज्ञानवान उपदेश करतो त्या अर्थी त्याला देह असतो. मग देह हे प्रारब्धच आहे तर मग ते प्रारब्ध शिल्लक राहतं का नाही? म्हणजेच अपरोक्ष ज्ञान प्रारब्ध कर्माचा नाश करत नसून ते आपल्याला भोगूनच सारावं लागतं आणि देहाची स्थिती तर प्रारब्ध कर्म वाचून संभवत नाही. यामुळे ज्ञानी अशा गुरुच्या प्रारब्ध कर्मासहित जो देह राहिलेला असतो तोच ज्ञानाचा उपदेश करतो. यावरून ज्ञान प्रारब्ध कर्माच्या विरोधी नाही हे सिद्ध होते. ज्ञान प्रारब्ध कर्माच्या विरोधी असे जर म्हटले तर ज्यावेळी गुरुला ज्ञान झाले त्याच वेळी गुरुच्या प्रारब्ध कर्माचा नाश झाल्याने गुरुच्या देहाचाही नाश झालाच पाहिजे होता.
असा जर गुरुच्या देहाचा नाश होऊ लागला तर ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या गुरुच्या अभावाने ज्ञानमार्गाचा संप्रदायच उच्छिन्न होईल आणि अमुक एक उपदेश करता ज्ञाने असे म्हणणे संभवणार नाही, अशा प्रकारचा मोठा विरोध येतो. यासाठी ज्ञान प्रारब्ध कर्माचा नाश करीत नाही असेच मानणे प्रशस्त आहे. आणि म्हणूनच याज्ञवल्क्य, उद्दालक, वचिष्ठ ऋषी, पराशर ऋषी, वितहव्य, वेदव्यास, सुखदेव इत्यादी अद्वैत ज्ञाननिष्ठ ज्ञानेपुरुष, ज्ञानाचे संप्रदाय प्रवर्तक करणारे पुष्कळ होऊन गेलेली ही गोष्ट श्रुतीशास्त्रातून सर्वांस मशहूर आहे. त्याचप्रमाणे जनक, भगीरथ, सिकिध्वज इत्यादी अतुल प्रतापी राजे सुद्धा अद्वैत ज्ञान निष्ठेच्या योगाने जीवनमुक्त होऊन गेले अशा गोष्टी महाभारत, श्रीमद भागवत, योग वचिष्ठ इत्यादी ग्रंथातूनही प्रसिद्ध आहेत. यावरून ज्ञानाच्या योगाने प्रारब्ध कर्माचा नाश जर झाला असता तर यज्ञवाल्क्यादी ऋषीसह जनकादी राजा जीवनमुक्त म्हणणे संभवते ना. कारण जे पुरुष प्रारब्ध कर्माच्या योगाने जिवंत असूनही नित्य शुद्ध बुद्ध मुक्त एक अद्वैत अकर्ता भोक्ता सच्चिदानंद रूप आहे असे जाणल्याने मुक्त असतात आणि त्यांना जीवनमुक्त असं म्हणतात. यावरून ज्ञान प्रारब्ध कर्माला निवृत्त करीत नाही हे स्पष्ट समजून येते. प्रारब्ध कर्म हे आपल्याला भोगूनच सारावं लागतं. तसं सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये श्रीरामचंद्र युधिष्ठिराधिक समर्थासही ज्ञान होऊन सुद्धा प्रारब्ध कर्माचे फल अवश्य भोगावे लागले हे वाल्मिकी रामायण आणि व्यासकृत महाभारत इत्यादी इतिहासावरून प्रसिद्ध आहे. तर प्रारब्ध कर्म हे भोगूनच सारावा लागतं हे आपण ध्यानात घ्यायचं. आणि संचित आणि क्रियामानच फक्त जळतं. म्हणून जो शिष्याचा प्रश्न होता की संचित क्रियामान जसं जळतं तसं प्रारब्धही जळून जायला पाहिजे, पण तसं झालं तर मग या सृष्टीची सर्व जी घडी आहे ती बिघडून जाईल. म्हणून अवश्य भावे भावानां प्रतिकारो भवेद्यदि तदा दुःखेन लिप्येरन नल राम युधिष्ठिराः. तर हे अवश्य व्हायचे असते ते प्रारब्ध कर्म. आता ह्याचा अर्थ काय त्यांनी सांगितलेला आहे की श्रीरामचंद्र युधिष्ठिराधिक समर्थासही ज्ञान होऊन सुद्धा प्रारब्ध कर्माचे फल अवश्य भोगावे लागते हे वाल्मिकी रामायण व्यासकृत महाभारत इतिहासावरून प्रसिद्ध आहे. अवश्य व्हायचे असे जे प्रारब्ध कर्माचे फलभोग त्यास निवारण्याचा जर काय उपाय असता तर नलराजा, धर्मराजा, श्रीरामचंद्र प्रभू हे तिघेही राजे राज्य रहित होऊन वनवासादी दुःख भोगते ना. तसं जर असतं तर मग यांना वनवास कशाला झाला असता. यासाठी ज्ञानी किंवा अज्ञानी पाहिजे तो असला तरी त्याच्या देहाचे प्रारब्ध कर्म भोगले गेल्या वाचून निवृत्त होऊ शकवायचे नाही. मग ज्ञानवान असला तरी प्रारब्ध कर्म भोगावं लागेल आणि अज्ञानी असला तरी प्रारब्ध कर्म भोगावं लागेल. आता आपले प्रश्न असतात बार की आपण असणारा एवढी देवाची सेवा करतो तर मग आपल्याला असे सुखदुःख का होतात. मग भक्तानं सेवा केली तर सुखदुःख व्हायला नाही पाहिजे असा आपला प्रश्न बार असतो. आपल्याला दुःख होऊच नाही. आपल्याला मग असणारे हे जे सुखदुःख आहे ते ज्ञानी असो का अज्ञानी असो, प्रारब्धानं जेवढं मिळालेलं सुखदुःख आहे तेवढं भोगूनच सारावं लागतं. आणि ज्या भक्ताला, ज्या साधकाला, ज्या मुमुक्षुला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे त्यांना माहिती असतं की हे चार देहाचे आपण द्रष्टा आहोत. या देहातल्या सर्व इंद्रिय, दैवत यांचे आपण साक्षी आहोत. आणि आता सांगितलेल्या 6 उर्मी तर जन्म आणि मरण ह्या 2 उर्मी देहाच्या आहेत. सुधा आणि पिपासा ह्या प्राणाच्या आहेत. तहानभूक ही प्राणाला लागते. शोक आणि मोह मनाचा आहे आणि सुख दुःख अंतकरणाचे आहेत हे असं ध्यानात घ्या. आपलं नाही. आणि आपल्याला वाटतं की हे आपलंच आहे. आता देहच आपला नाही तर मग हे आपले कसे कर्म असतील, ह्या उर्म्या आपल्या कशा असतील. तर याचे आपण साक्षी आहोत हे ध्यानात घ्या. आणि त्याच्यामुळं प्रारब्ध कर्म ह्या देहाला भोगूनच सारावा लागतं.
भगवान परमात्मा सुखदुःखाची तीव्रता कमी करतो ज्ञानवानाची, आणि अज्ञानी काय करत असतो, जास्त सुखदुःख मानतो. तर याच्यावरून यावर श्रुतीच्या अर्थास धरून असलेले असे एका प्रामाणिक पुरुषाचे वचनही तुम्हाला सांगतो. म्हणले, प्रारब्ध भागतो नश्यत शेष ज्ञानेन दह्यते, शरीरम त्वितरत कर्म तद्द्वेषी प्रियवादिनोह. ज्ञानाचे प्रारब्ध कर्म भोगले गेल्यानेच निवृत्त होते, संचित कर्म असते ते ज्ञानाने नाश पावते, आणि तिसरे जे शरीर संबंधी शुभाशुभ क्रियामान कर्म होत असते ते त्याच्याशी म्हणजे ज्ञानाशी अनुकर्मे प्रेम आणि द्वेष करणाऱ्याकडे जाते. ज्ञानवान मुक्त कसा असतो त्याच्याबद्दलचं हे प्रमाण आहे. ज्ञानाचं प्रारब्ध कर्म ज्ञानी भोगूनच सारतो, आणि संचित कर्म असते ते ज्ञानाने नाश पावते. आणि ज्याला ज्ञान झालेलं असतं त्याचं जे क्रियामान कर्म आहे त्याची जे निंदा करतात त्याच्याकडं त्या ज्ञानवानाचं पातक जातात, पाप जातं. आता तुम्ही म्हणता ज्ञानवानाला पापच नसतं तर पाप कसं जातं? चुकून हुकून झालेली पातक, पायाखाली मुंग्या मेल्या, डास मेले, काहीतरी चुकून घडलेलं जे पातक असतं तर ते पातक निंदा करणाऱ्याकडे जातात, आणि जे ज्ञानवानाचं जे पुण्य असतं ते स्तुती करणाऱ्याकडे जाते. आता ज्ञानवानाचे काही स्तुती करणारे बी असतात तर त्यांच्याकडं पुण्य जातं, आणि पापाची कर्म आहेत ते निंदा करणाऱ्याकडे जातात. म्हणून क्रियामान कर्म ज्ञानवानाला अशा पद्धतीने लागत नाही, आणि प्रारब्ध कर्म असतं ते मात्र भोगून सारावा लागतं. तर म्हणले, मग ज्ञानी व ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषांची जो भक्तीने स्तुतीपूजन करतो तो त्या ज्ञानाच्या पुण्यकर्माचे ग्रहण करतो, आणि जो त्याची निंदा आणि द्वेष करतो तो त्यांच्या अशुभ कर्माचे ग्रहण करतो, असे श्रुतीमध्येही सांगितलेले आहे. म्हणूनच प्रारब्ध कर्माचे फळ म्हणून प्राप्त झालेले जे सुख दुःख आदी भोग ते देह भोगतो, त्या देहाचा प्रकाशक आपण अभोक्ता परब्रह्म आहो असे जो मनुष्य अनुभव घेऊन निश्चितपणे समजतो त्याला जीवनमुक्त म्हणावे. म्हणजे तो देही असूनही मुक्त आहे, म्हणून आपण देहावा अशी बुद्धी सोडून तर आपण याच देही याच डोळान भोगू मुक्तीचा सोहळा. याप्रमाणे आपण देहामध्ये असून मुक्त आहोत हे आपल्याला आत्ताच कळून घ्यायचंय. मेल्यापाठी मोक्ष म्हणे तो मूर्ख म्हणे, असं प्रमाण आहे का नाही? मेल्यापाठी मोक्ष म्हणजे मेल्यावर मोक्ष नसतो. ते कसा कळन आपल्याला मेल्याच्या नंतर मोक्ष आहे म्हणून? आत्ताच आपल्याला मोक्ष आहे की नाही आत्ता कळतं आपल्याला. म्हणून तो देही असूनही मुक्त आहे, म्हणून आपण देहाव म्हणजे कशानं मुक्त आहोत ते कळालं तर आपण सच्चिदानंद आत्मा दृढ अपरोक्ष ज्ञानानं आपण मुक्त आहोत असं आपल्याला कळतं. आपण देहावाशी बुद्धी सोडून आपण आत्मा ब्रह्मरूप आवा असा निश्चय करावा. देहाभिमान पापरूप आहे आणि आत्मज्ञान पुण्यरूप आहे. देहाचा अभिमान जर आपण घेतला तर तेच पाप आहे, आणि आपण जर आत्मा आहोत असं जर आपल्याला ज्ञान झालं तर तेच पुण्य आहे. आपण देहचा वाशे मान्य दोषास्पद आहे आणि आत्म्याचा बोध महापुण्यप्रद आहे, या प्रकारचे वर्णन गुरु आता करतात. देहने हुम माने जे कोई महादोषी कैय सोई, आत्मबुद्धे जेने माई महापुण्य जाणी येताई. जो मनुष्य आपलाच देह आपण आवाशे मानतो त्याला महादोषी किंवा महापापी म्हणावे. तर ध्यानात घ्या, जो मनुष्य आपलाच देहच आपण आहो, हा जो आपला देह मिळालेला आहे पंचमहाभूताचा, तो म्हणायचं की आपलाच आहे, असं जर आपण मानलं तर त्याला महादोषी किंवा महापापी असं म्हणतात. स्मृतीतही सांगितलेले आहे की नारनतात पातकम परम, असत्य भाषणापेक्षा अधिक मोठे दुसरे कोणते पाप नाही. आता खोटं बोलणं हेच पाप आहे, ध्यानात घ्या. आणि आपण काय खोटं बोलतो तर दुसऱ्याची वस्तू आपली असं म्हणतो, म्हणजे हा देह पंचमहाभूताचा असताना माझा आहे असा म्हणतो, तर हेच पाप आहे आणि हेच दोषाला कारण आहे. आणि याच पातकामुळं आपण आतापर्यंत बुडालेले आहोत.
कारण हे पंचमहाभूताचा असताना, हे ईश्वराचा असताना हा जीव माझं माझं कसं म्हणायला लागला. आणि जर म्हणायचंच आहे तर ज्ञान होणार नाही. ध्यानात ठेवा, देहाला जर मी म्हणलं तर. कारण आपण खोटे बोलत आहोत आणि त्या खोट्या बोलण्याचं जे पातक होतं त्या पातकानंच आपण बुडतो आहोत. आतापर्यंत आपल्या पाठीमागं जन्म मरण लागलं ते नसलेला पंचमहाभूतांचा हा कल्पित अनिर्वचनीय असा देहच आपला आहे असं मानून बसल्यामुळं आपला जो आत्मा आहे, आपला जीवात्मा आहे, त्याला जन्म आणि मरण येतंय आणि जातंय. जोपर्यंत हा पंचमहाभूतांचा देह तुम्ही पंचमहाभूतांना उष्णा घेतलेला परत प्रेमानं द्यावा लागतो. आपण राग दिला तरी चालत नाही बरं का. हा देह घे बाबा तुझा पंचमहाभूताचा आणि मला मुक्त कर, असं बी नाही चालत. घेताना प्रेमानं घेतो आणि देताना का प्रेमानं देऊ नये. आहे की नाही. आपण दुसऱ्याचं कर्ज घेतो, दुसऱ्याचा पैसा घेतो, आपण प्रेमानं वापस द्यायला पाहिजे की नाही. नाही मग माझ्याकडं नाही, मग मी काय करून असं म्हणून आपण चालेल का. मग दुसऱ्याची घेतलेली वस्तू आपण प्रेमानं देतो, आपण प्रेमानं देत नाही. काय करावा त्याला दमच निघत नाही. माझ्याकडं नाहीत मग मी काय करू. तर मग घ्यावा कशाला. आपल्याच्यानं जर देणं होत नाही तर घ्यायचं कशाला. त्याप्रमाणे पंचमहाभूताचा देह आपण तर मागून घेतला की देवा मी आता तुझी सेवा करीन, तुला ओळखीन, मी कोण आहे ते ओळखून घेईन. याच्यासाठी मिळालेला हा देह भगवान परमात्माची सेवा करण्यासाठी. देवा एक वेळ मला जरा मोकळे कर, मला मोकळं कर या गर्भवासातून, या कारागृहातून मला रिकामं कर. आईच्या गर्भवासात असणे म्हणजे आपण कारागृहातूनच यावं लागतं आपल्याला. आणि मी देवा तुझी सेवा करीन, तुला ओळखून घेईन. आणि याच्यासाठी हा मिळवून घेतलेला हा पंचमहाभूतांचा देह, तो पंचमहाभूतांना आपण वापस केला पाहिजे. प्रेमाने आपण सच्चिदानंद आत्मा कुटस्थ ब्रह्मरूप साक्षी आहोत हे आपण ध्यानात ठेवायचं. तर म्हणून म्हणले अशत्य भासण्यापेक्षा अधिक मोठे असे दुसरे कोणतेही पाप नाही. म्हणजे अशत्य बोलणे हे सर्वात मोठे पाप आहे. या नियमाप्रमाणे देहाचा आत्मा आहे असे जो म्हणतो बघा, या देहासहितच मी आत्मा आहे असं जो म्हणतो तो असत्य बोलणे आहे. आत्म्यामध्ये आणि देहामध्ये कसा फरक आहे ते आम्हाला कळलेला आहे. कारण आपण पंचीकरण पूर्ण घेतलेलं आहे. मग हे देह कसा बनला, कोणाचा बनला, कशा पद्धतीने बनला, हे अशा पद्धतीचं आहे. तर हा देह मीच आहे असं म्हणणं हे असत्य बोलतो आहे. कारण देह आहे पंचमहाभूतांचे कार्य व आत्मा आहे पंचभूतांचे कारण. देह आहे कारण, देह आहे पंचभूतांचे कार्य आणि आत्मा आहे पंचभूतांचे कारण. त्याचप्रमाणे देह विकारी, दृश्य, अनित्य, जड, परिच्छिन्न, सावयव आहे व आत्मा अविकारी, द्रष्टा, नित्य, ज्ञानस्वरूप, परिपूर्ण, निरावयव आहे. देह अपवित्र, दुर्गंध, मल, मांस, मूत्र, रुद्राधिकाने भरलेला आहे. आत्मा सदा शुद्ध, निर्मल, आनंदघन आहे. या रीतीने देह व आत्मा यांची लक्षणे परस्परापासून भिन्न असल्यामुळे आत्मा देहाहून निराळा आहे असे अनुभवाने समजण्यासारखे आहे. तथापि देहाहून आत्मा वेगळा आहे असे न समजता देहच आपण आहो असे जर कोणी म्हणेल तर त्याला महादोषी म्हटले पाहिजे. किंवा ज्याप्रमाणे वात, पित्त, कफ हे तिघेही एकत्र झाली म्हणजे त्यास महादोष, त्रिदोष अथवा संनिपात म्हणतात. हा संनिपात ज्या झाला असेल तो मनुष्य मृत्यूचा वश होतो. आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 प्रकारचे दोष असतात. आणि वात, पित्त, कफ हे जास्त प्रमाणात कमी जास्त जर झाले तर मग आपल्याला आजार होतात. आयुर्वेद सांगतो की हे 3 दोषामुळं सगळे आजार वाढतात. तर हे ध्यानात घ्यायचा. सगळ्यात जास्त वातरोग ज्यांना वात वाढतो शरीरामध्ये, उष्ण प्रकृती असते, वात वाढतो, तर त्यांना 84 प्रकारचे आजार होतात. 84 प्रकारचे. वात दोषवाल्याला 84 प्रकारचे आजार होतात. आणि पित्तवाल्यांना 40 प्रकारचे आजार होतात. आणि कफवाल्यांना 20 प्रकारचे आजार होतात. असं आयुर्वेदाचं सांगणं आहे. त्याचप्रमाणे मग असणारं हे त्रिदोष अथवा संनिपात म्हणतात. हे तिघ जर एकत्र झाले तर त्या मनुष्याला मारतात.
म्हणजे त्याच्या शरीरामध्ये आजार, कॅन्सरसारखे आजार उत्पन्न होऊन तो मनुष्य मरतो. असा हा संनिपात ज्यात झाला असेल तो मनुष्य मृत्यूचा वश होतो. त्याचप्रमाणे देहाचा अभिमान बाळगणाऱ्यासही बघा, त्याचप्रमाणे देहाचा अभिमान बाळगणाऱ्यासही महादोषी म्हणावे, म्हणजे त्याला संनिपात झालाय असे समजावे. मग आता देहच मी म्हणायला लागला आणि देहाचंच सर्व गोष्टी आपण करू लागलो तर आत्मस्वरूपाला नाही जाणलं, आपण आपल्यालाच नाही ओळखून घेतलं तर आपलं जन्ममरण कसं चुकेल. भागवतातही श्रीकृष्ण भगवंताने उद्धवास सांगितलेले आहे की उद्धवा, अहंता ममता रूप बुद्धी केवळ संनिपातच आहे असे समजावे. श्रीकृष्ण भगवंताने उद्धवाला सांगितलंय अहंता आणि ममता, अहम आणि मम, मी आणि माझे, हे जर आपल्यातून नाही निघून गेलं तर मग हे काय आहे म्हणले, हे संनिपातच आहे, हा महादोषच आहे. आणि आपलं फक्त सगळं जातंय, फक्त आपलं एवढंच जात नाही बघा. काय ते 32 लक्षणे का 36 लक्षणे, दोनच फक्त कमीत. स्वतः कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाही, पण मग 36 गुणी सगळा. तसं म्हणले माणसापाशी सगळं आहे म्हणतो, मी अभ्यास करतो म्हणतो, श्रवण मनन निदेशन चाललंय म्हणतो, सगळं चाललंय म्हणतो, फक्त अहंता आणि ममता एवढंच घालवित नाही बघा. अहम आणि मम फक्त आमचं जायना म्हणून तर आपण दुःखाच्या कचाट्यातून बाजूला येत नाहीत. अहम आणि मम घालवावं लागतं. अहंता ममता रूप बुद्धी केवळ संनिपातच आहे असे समजावे. 36 लक्षणे मनुष्य आणि 2 घालवित नाही. कोणचे तर मला स्वतःला कळत नाही, दुसरे सांगितलेलं ऐकत नाही, त्याप्रमाणे इथे 2. आम्ही सर्व पंचीकरण विचारसागर सगळे ग्रंथ पाहतो, चिंतन करतो, सगळं करतो, आम्ही फक्त अहम आणि मम घालवित नाही. बाकी आम्हाला सगळं कळत आहे, आम्ही मुक्त झालो म्हणतो आपण, आहे की नाही महाराज. म्हणून आमच्या महाराज आम्हाला साथ देतात. काल बघा ना, आले नाहीत ना ते पसायदान म्हणायला, ते म्हणता म्हणताच आम्हाला जमलं नाही. आमचे महाराज लवकर येत नाहीत पाठाला, म्हणजे सत्वगुण. तर बघा चला, उद्धवा अहंता ममता रूप बुद्धी केवळ संनिपातच आहे असे समजावे. म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या 3 गुणांच्या ठिकाणी व त्यांच्या कायेच्या ठिकाणी जे अहंता ममता असतात त्या संनिपात समजावे. असा संनिपात ज्या झाला असेल तोही मरणाच्या स्वाधीन होतो, म्हणजे त्यांचे जन्म मृत्यूरूप दुःख निवृत्त होत नाही असे समजावे. याच्या उलट ज्या मनुष्याला ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या अनुग्रहाने आपण सच्चिदानंद आत्मा आहो अशी बुद्धी झाली असेल, त्यांचे पुण्य जबरदस्त आहे असे समजावे. आणि ब्रह्मविचार विलक्षण पुण्याचा हेतू आहे असे सिद्धांत मुक्तावलीत आप्तपुरुषांचे वाक्य आहे. तर आपण आता पुढचा पाठ क्षणमात्र ब्रह्मविचाराचे फल उद्याच्या पाठामध्ये घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मके देवे येणे वाग्यज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भोता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनावरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलंचन. थंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी ती लोकी. भजे जो आदे पुरखे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे जी, एत मने श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.
बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. सर्वांना जय हरी, सर्वांना जय हरी, सर्वांना जय हरी.